नमस्कार. आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खूप सारे सण येत आहेत आणि सणानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आपण काढत असतो. तर आज या व्हिडिओमध्ये रांगोळीचा एक पॅटर्न घेऊन आले आहे मी. सुपारीची रांगोळी आहे ही. त्यासाठी ताटामध्ये तांदूळ ठेवले आहेत. त्या ताटाच्या भोवतीने 4 बांगड्या ठेवल्या आहेत आणि बांगड्यांच्या मध्ये एक असं पान ठेवलंय झाडाचं. त्याच्याऐवजी तुम्ही फूल पण ठेवू शकता किंवा पूर्ण सर्कलच बांगड्यांचं करू शकता. तर मी इथं पानाचा वापर केला आहे. आता मध्ये जे ताट ठेवलं आहे, ज्यामध्ये आपण तांदूळ ठेवले आहेत, त्या ताटातला एक गोलाकार पद्धतीने सुपारीची डिझाईन काढायची आहे. त्याऐवजी तुम्ही फुलाचा वापरसुद्धा करू शकता किंवा पाकळीचा वापर पण करू शकता. तर ही स्पेशली सुपारीची रांगोळी असल्यामुळे मी इथं गोलाकार पद्धतीने सुपारी ठेवली आहे. ज्या बांगड्या ठेवल्या आहेत त्यामध्ये सुद्धा एक सुपारी ठेवून घेतली आहे. पुन्हा एकदा बांगड्यांच्या मध्ये जी सुपारी ठेवली आहे त्याऐवजी झेंडूच्या फुलांचा वापर सुद्धा खूप सुरेख छान दिसतो. तर आता राहिलेल्या सुपाऱ्या अशा बाहेरच्या पद्धतीने त्रिकोण आकारामध्ये ठेवून घेते मी इथं. सणावारांना अशा प्रकारच्या रांगोळ्या झटपट पण दिसायला सुंदर छान वाटतात. तर म्हणून हा पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी या व्हिडिओमध्ये. छान अशा सगळीकडे सुपाऱ्या मांडून झाल्या आहेत आणि सुपाऱ्या पूर्ण मांडून झाल्या की ताटामध्ये जे तांदूळ ठेवले आहेत त्याच्या सेंटरला एक छान निरंजन किंवा दिवा तुम्ही ठेवा. आणखीन सुबक रांगोळी दिसते. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.